आता बांगड्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य: अर्धी वाटी खोबरं, 2 कांदे, लसूणच्या 4-5 पाकळ्या, आलं, हिरव्या 4 मिरच्या, सुके धने, कोथिंबीर, हळद 1 चमचा आणि मिरची पावडर आणि हे 10 कोकम घेतले आहेत मी. आता हे मी मिक्सरला वाटून घेते आणि फोडणीला घालते वेळी दाखवते. हे आता मी 4 बांगडे घेतलेले, त्याला आता हळद मीठ लावून ठेवलेले. हे बघा 10 मिनिटं झाली आणि हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे. आता हे मी फोडणीला देते. ते बघा कशी फोडणी द्यायची ती. 4 पळ्या तेल टाकायचं. हे आता मी लसूण घेतलाय, लसूण टाकायचा. तेल तापलं की हे मी 7-8 कढीपत्त्याची पानं घेतले. जास्त कढीपत्ता चांगला असतो, असं चुरगळून टाकायचा बघा तेलामध्ये. नंतर 1 कांदा घेतलाय बघा बारीक कापून. आता लसूण आणि कांदा लालसर होत आलाय. आता त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो टाकणार. 1 टोमॅटो कापून घेतलाय. हे आता मी मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण आहे ते. आता बघा हे लालसर होत आलंय. कांदा टोमॅटो हे मी त्याला गॅस बारीक करायचा जरा आणि असं टाकून द्यायचं. हे बघा असे मी 2 कप पाणी टाकणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, चटणी करायची आहे. ह्या कपाने 2 कप मी पाणी घातलं आहे. आमच्या मालवणीत तिरपळं भेटतात ते 4-7-8 आहे. ती झिजरून घेतली. आता ती टाकायची, मिक्सरमध्ये नाही लावायची. आणि ही 10 कोकम घेतली आहेत, अशी टाकायची आणि 1 उकाळी काढायची याला. हे टाकल्यानंतर हे आता झाकण मारून असं ठेवून द्यायचं. 5 मिनिटं उकाळी काढायची. आता हे बघा 5 मिनिटं झाली आहे. गॅस थोडा बारीक करते. हे बघा चटणीला अशी चांगली उकाळी आली आहे बघा. हे बघा बांगडे घेतलेले ते आता बांगडे टाकते, पण बांगड्याला मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार आता थोडं मीठ टाकायचं. हे बांगडे मी त्यामध्ये घालून घेते चटणीमध्ये. हे बांगडे घातले की जरा परतून घ्यायचे. एकदा गॅस मिडियम करायचा आणि हे आता मी मीठ टाकते. चवीपुरती टाकायचं. पहिलं बांगड्यानं घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं टाकून घ्यायचं. आणि आता हे परत झाकून ठेवायचं आणि 1 उकाळी काढायची आणि 5 मिनिटं चांगली अशी उकाळून घेतली आहे मी. त्याला असं जरा थोडं परतून घ्यायचं, हळूहळू घ्यायचं, कारण बांगडे नाही तर आतमध्ये आहेत ना. गॅस बारीक करायचा थोडा. ही अशी चटणी तयार झाली आहे. तर त्याच्यावर ही बारीक कापून भरपूर कोथिंबीर घालायची.